ते तर कॅन्सल हो गया. म्हणजे काय राहत टाकीने उचला. जाऊ दे. हो हे तर गोबीची भाजी आहे. Hello everyone, this is me Dipali and this is my small kid Parth as you know it. आम्ही सकाळी निघालेलो आहेत जायला. तुम्हाला मी शॉर्ट ब्लॉगमध्ये दाखवलेलं हे सर्व, बट या इट इज लेट पोस्ट. मी हा फुल ब्लॉग पोस्ट करते बिकॉज आय डिडंट गेट टाईम टू एडिट दिस व्हिडिओ, दॅट्स वाय आय एम पोस्टिंग दिस व्हेरी लेट. तर पार्थ इथे झोपून गेलेला होता जाता जाताच, कारण ऊन होतं. अँड यू नो व्हेरी वेल दॅट हाऊ इज इट फील इफ इट इज स्कॉचिंग हीट आउटसाईड. म्हणजे भरपूर ऊन होतं. मला तर बाहेर जाण्याची इच्छाच नव्हती, बट आम्हाला जावं लागलं कारण आज होता माझ्या भावाचा बस्ता. कारण त्याचं लग्न आहे पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे हे सर्व. त्यामुळे आम्हाला त्यांचे कपडे घ्यायचे होते, शॉपिंग करायची होती, ब्रिडल शॉपिंग, ग्रूम शॉपिंग. दॅट्स वाय वी केम टू दिस शॉप. म्हणजे इथं सर्व नवरीचे कपडे वगैरे, म्हणजे तिचे लेहंगाज किंवा दुसऱ्या व्हरायटीज, साडीज, ऑल व्हरायटीज अवेलेबल होतात. आणि खूप भूक लागून गेलेली बिकॉज आम्ही सकाळी लवकर निघालेलो आणि फक्त मी नाश्त्यामध्ये पोहे खाल्लेले थोडेसे, त्यामुळे मला खूप भूक लागली होती आणि पार्थलासुद्धा भूक लागली असावी म्हणून आम्ही बाहेर गेलो. आणि इट वॉज अवर गुडनेस की बाहेरच तिथं पराठ्यांचं शॉप होतं. म्हणजे मावशी गरम गरम पराठे बनवत होत्या, त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही जाऊया तिथं आणि थोडंसं खाऊया, म्हणजे दिवसभर आम्हाला एनर्जेटिक राहतं. खाऊन घे. आंबाला बघ, आंबाला आहे. नसणार मस्त पोहे खाल्ले. खायला तरी काय म्हणावं थोडस मस्त आहे, छान आहे. काम चालू आहे. रात्री पिझ्झा घ्यायला तर रिसेप्शन आउटफिट, मेहंदी आउटफिट एक्सप्लेन करते त्याच्यामध्ये. काय झालं मग? ते नाही ते तर कॅन्सल हो गया. मग ते करणार. पार्थ झोपलाय तो काय सोफ्यावर झोपलाय. कसं हा मस्त येतो याच्यामध्ये. आला हा मध्ये अजून. तुम्ही काय म्हणूया दोघी? आम्ही ब्लॉगिंग करतोय. युट्यूबवर टाकणार आहे व्हिडिओ. काय खातोय तू? चिप्स खाते. काय खातोय? म्हण चिप्स. बट्टा. बट्टा खातोय ना, बट्टा. बट्टा आवडतो का तुला? बट्टा म्हणतो तो, बट्टा. हे पाय इकडे ये पार्थ. हा काय पार्थ, काय देते तू त्याला? पार्थ इकडे ये.
चला चला चला. अरे बापरे अरे बापरे बापरे. हे असं काय बोलते त्याच्यामध्ये? रडू नको. ती काय काढते? व्हिडिओ काढते. काय बोलू? नाही, संध्याकाळ झाली. किती वाजले? 7 वाजले. 7 वाजले आता. का बरं रडतोय? तो फोन मागते. तर आम्ही आता लग्नाची शॉपिंग करून जेवायला आलो. तुझा आवाज तरी येतोय का त्याच्यामध्ये? येईल ना आवाज. तू बोल. काय बोलतो? बोल तू. नाक काय सोडतोय. जेवणासाठी आलाय. पाठ जेवणासाठी आलाय. गुंजन पण जेवणासाठी आलेली आहे. हॉटेलमध्ये. बापरे एवढा खतरनाक आपल्या ब्लॉग मध्ये बोलताय. ताव दीदी. हाय पार. वेफर्स खात आहे. हाय हाय हाय. हा ढोकला ढोकला. हे पण हे पप्पा. खातायत ना. हा पण खातोय आणि याच्या हात बघ किती घाण होत आहे. एवढा काय लक्ष देऊन बघतोय. ही वाटी कशासाठी आणि मी पण कशासाठी? डाळचा आहे ना याचा? पार्थ तू सगळा चिकट बनवते बेटा मला. जाऊ दे ते. हो हे तर कोबीची भाजी आहे. कोबीचं झाड आहे. देखो गाईस, ते तुझ्या ताटामध्ये आलंय झाड. उगलंय ते सध्या. काय पाहिजे तुला? सो फायनली वी आर गोईंग होम. आणि घरी गेल्यानंतर मी बिर्याणी ऑर्डर केलेली आहे माझ्या भावासाठी आणि मला. पण तुम्ही म्हणणार हे किती खातात, म्हणजे जेवण आलं तरीसुद्धा खातात. तर तुमच्या माहितीसाठी मी सांगते की तिथलं जेवण असं गोड होतं, म्हणजे स्वीट टाईप होतं आणि मला स्पायसी जेवण आवडतं. माझं जेवण झालेलं नव्हतं त्यामुळे मी मागवलं थोडीशी बिर्याणी. ओके, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. टेक केअर. सी यू आणि कीप अपडेटेड.